वनिता दिनकर पाटील हे पहिले कंपनी जॉबला जात होते. मग त्याच्यानंतर ना जॉब सोडला. थोडंसं हे होतं म्हणजे मला ताप पडता म्हणून मग नंतर मग ह्याची सुरुवात केली. मुलाला 12वी झाला. मग तेव्हा म्हटलं की मी जॉबला कामाला जाणार नाही. मग त्याला मी म्हटलं मग असंच व्यवसाय आपण चालू करूया. मग त्याला डोश्याच्या गाडीवर जाऊन तिथे एका महिन्यात त्याला डोसा शिकला बनवायला. मग मी त्याला चटणी आणि भाजी बनवून देत होते. मग आमचा पहिल्या दिवसापासून आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला डोश्याला. मग आम्ही तसंच डोसा चालू ठेवला कंटिन्यू. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये पावसाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी स्टोरी त्या ठिकाणी करत असतो. लय हाल होतं आमचं ते हे जे मुलांचंही. म्हणजे नंतर मी असं ठरलं की आपण आपल्या स्वतःच्या जेव्हा पायावर उभं राहिलं पाहिजे. काय मोठं करायचं काय विचार केला ना? मोठं करायचाच विचार आहे आमचा. पण नंतर आम्ही दुकान घेतलं. मग तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जरा फसलो. आम्हाला जे आमच्या संग पार्टनर होते तिने आम्हाला फसवलं. मग ती म्हटली की मला नाही आता करायचं म्हणून. मग ते आमच्या अंगावर जरा लोड पडला. कारण 70,000 रुपये भाडं होतं आम्हाला महिन्याला. तुमचं शिक्षण काय झालेलं? माझं 12वी सायन्स आहे. वय किती आहे सध्या? आता मला 53 चालू आहे. 53 वय आहे. तुम्ही काय सांगाल की आता तुमचं एवढं वय आहे, एवढं एक्सपिरियन्स आहे तुमचा व्यवसायातला, काय वाटतं तुम्हाला? नोकरी बरं का व्यवसाय? नाही, व्यवसाय बरा वाटतो आम्हाला. का व्यवसाय का? आता नोकरीच्या तर कसं ते आता रोजचा रोज पैसा हातात येतो ना. आणि काम पण म्हणजे असं आपलं स्वतःचं ते स्वतःच आहे ना. कामावर गेलं की कसं कंपनीत ह्या टायमाला या त्या टायमाला. रोज खेळतं भांडवल तुमच्याकडे आहे? रोज. काही एका दिवसाचं काय केलं काय असणार? आमचा नाही म्हणजे ते दिवसाचा 9,000 रुपये तरी आता चालू आहे सध्या. 8-9,000 हा दिवसाचा सगळा खर्च 5,000 रुपये राहतो आमचं. 5,000 रुपये हा राहतं. हा. आपल्या इथं काय काय भेटतं त्या गाड्यावरती? आता माझ्या ह्या गाडीवरती आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा, आठवड्यातनं एकदा पुरणपोळी असते. आणि कधी सुरुवात होते? गाडीची सुरुवात कधी होते? संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत. हा प्रॉपर पत्ता काय इथला? सिद्धिविनायक कॉलेज समोर, लेन नंबर 8, चावो कॉलनी. मीच मुलाला हे दिलं की असं असं कर म्हणून. कारण तो कामाला जायत होता पण त्याला तिथं आवडलं नाही काम. मग तो म्हणायला लागला मी कामाला जाणार नाही. मग म्हणलं राहू दे, आपण असं असं चालू करूया. आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटलेला सगळं. पण ते आम्ही दुकानमुळे थोडंसं अडकत गेलो असं झालं. आम्ही 12 बहिणी आणि 3 भाऊ आहे. पण आम्ही अजून एकत्र कुटुंब आहे. बरं, काय काय करते त्यांनी? मग त्यातल्या 2 बहिणी इंजिनियर आहेत. एक बहीण कलेक्टर आहे. आणि 3 भाऊ आहेत. त्यातलं एक भाऊ डॉक्टर आहे. एक भाऊ इंजिनियर आहे आणि एक डिप्लोमा इंजिनियर आहे. म्हणजे कलेक्टरची बहीण आहे म्हणा तुम्ही? हां, मी कलेक्टरची बहीण आहे.